पाहूयात, मुंबई गोवा महामार्गावरती सिंधुदुर्गच्या नांदगाव इथं चक्काजाम करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। बदलत्या वातावरणाचा यंदाच्या आंबा आणि काजूवरती मोठा परिणाम झालेला असून जवळपास 90% उत्पन्न हे घटलंय। यामध्ये पालकमंत्री नितेश राणेंनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिलेलं होतं, मात्र अजून देखील याबाबत ठोस निर्णय झालेला नाहीये आणि त्यामुळे शेतकरी नेते राजू शेट्टींनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिलेला असून उद्या सकाळी या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। सरकारनं त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं, बेदखल केलं। त्या सरकारवरचा रोष व्यक्त करण्यासाठी म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करून रोखून धरायचा निर्णय 12 मार्चलाच आम्ही पालकमंत्र्यांच्या मार्फत सरकारला कळवलेला होता। 10 दिवस थांबलो आम्ही, परंतु निर्णय काय अजून झालेला नाही आहे। म्हणून ठरलेलं आंदोलन हे 23 मार्चला सकाळी 10:30 वाजता नांदगाव जिल्ह्याला होणार म्हणजे होणार। दरम्यान आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 2 लाखांची मदत द्या, अशी मागणी आमदार भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। गेल्या 25 वर्षांमध्ये जेवढा आंबा लागला नाही तेवढा आंबा यावर्षी लागेल असा मोहर आलेला होता, मात्र खराब हवामानामुळे आंबा आणि काजू बागायतींचं मोठं नुकसान झाल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि कोकणातले सर्वच लोकप्रतिनिधी होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणाची मदतीची घोषणा ही मी विधानसभेत करेन, विधिमंडळात करेन, कारण अधिवेशन चालू आहे। नियमाप्रमाणे अशी घोषणा ही विधिमंडळातच करावी लागते। आपण आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाई करता हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजू करता 3 लाख रुपये आपण मागितलेले आहेत। तळकोकणामध्ये जलपर्यटनाला ग्रहण